महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाही, 6-7 महिन्यापूर्वीच जाहीर केलं राजू शेट्टी। भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाची आम्ही 2014ला फारकत घेतली आहे। महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाही हे 6-7 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, तरीही महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार अशा बातम्या चालवल्या। आज जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपा करत आहेत। शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे। शक्तीपीठ महामार्गात शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे। मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी विरोध केला। जेव्हा कायद्यात सुधारणा होणार होती तेव्हा का बोलले नाही? शिवसैनिकांनी विनंती केल्याने मी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, तेव्हाही मी महाविकास आघाडीत येणार नाही असं सांगितलं होतं। मला कोणत्याही आघाडीसोबत संबंध ठेवायचे नाहीत असं मी त्यांना सांगितलं। उद्धव ठाकरे यांना हे पटलं होतं, घोषणा करू असं सांगितलं होतं, मात्र अचानकच त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला। जर तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असाल तर आम्ही उमेदवार उभा करणार नाही असं सांगितलं। मी गेली 24 वर्ष शेतकऱ्यांची चळवळ करत आहे, मग माझा पक्ष विलीन करायचा का? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं का? म्हणून मी त्यांना नकार दिला। माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत, सत्यजित पाटील, त्याचे वडील कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत, त्यामुळे कारखानदार विरुद्ध शेतकरी अशीच ही लढत आहे। उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला। सांगलीत सुद्धा वसंतदादा पाटील यांचं घराणं संपवण्याचा प्रयत्न दिसतोय। एकूण माझी जवळपास 15 वर्षाची संसदीय कारकीर्द आहे। 5 वर्षे विधानसभा आणि 10 वर्षे लोकसभा। त्यातल्या 5 वर्षे मी विधानसभेत असताना मी सरकारच्या विरोधात होतो, पण भाजप आघाडीत नव्हतो, स्वतंत्र माझा मी होतो। पुढच्या 5 वर्षामध्ये 9 ते 14 मी सरकार विरोधात होतो, पण भाजप आघाडीत नव्हतो, माझं मी स्वतंत्र होतो। त्याच्यानंतर 1.5 वर्ष मी NDAत होतो आणि 1.5 वर्षानंतर पुन्हा विरोधात गेलो। ही माझी आजपर्यंतची संसदीय कारकीर्द आहे। रविकांत तुपकरांना पाठिंबाच आहे आमचा, त्यामुळं ते आमचेच कार्यकर्ते आहेत, पण प्रचाराला जाणं शक्य होईल असं मला वाटत नाही, कारण मी माझ्या मतदारसंघामध्ये गुंतून पडलेलो आहे। हो, आजही आम्ही 6 जागेवर ठाम आहोत। आमच्या चर्चा, पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की निवडणूक लढवणं हे म्हणजे प्रचंड खर्चाचं काम असतं। आमचे कार्यकर्ते हे साधारण आर्थिक स्थितीतले आहेत, तरीसुद्धा आम्ही एक सूट दिलेली आहे, कारण एक निवडणूक लढवणं म्हणजे एक कार्यकर्ता कायमस्वरूपी घरात बसणं असं होतं। त्यामुळं तुम्हाला शक्य असेल किंवा लोक वर्गणी देत असतील तर खुशाल लढा। आमची संघटनेचं त्याला पाठबळ असेल, आम्ही प्रचाराला येऊ असं आम्ही सांगितलेलं आहे। त्या पद्धतीनं सांगलीमध्ये महेश कराडे प्रयत्न करत आहेत, परभणीमध्ये किशोर ढगे प्रयत्न करत आहेत, रवी तुपकरांनी तर अर्ज भरून आता त्यांचं आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे। त्याचं माडामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही लढू शकता। आणि कोल्हापूरबद्दल आम्ही थोडा सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर विचार करणार आहोत। जरी काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीनं आमच्या विरोधात उमेदवार दिला असला तरी शाहू महाराजांच्या बाबतीत आमच्या भूमिका थोड्याशा वेगळ्या आहेत, कारण आमच्या आंदोलनाच्या वेळी थेट रस्त्यावर उतरून त्यांनी आम्हाला मदतीची भूमिका घेतली होती। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा काही नाही आम्ही ठरवणार आहोत। मग कारण मला आघाडीत जायचंच नव्हतं, मला फक्त उमेदवार उभा न करण्यामध्ये रस होता। काँग्रेस आणि ती जागा उद्धव ठाकरे गट शिवसेनेला सुटलेली होती म्हणून त्यांना भेटत होतो। मग हे तुम्ही सगळा घटनाक्रम सांगितला उमेदवारी संबंधीचा, मग त्यातून सुद्धा पण परवा बंटी साहेबांनी टीका केली, साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही, मग ते हे चित्र कसं काय निर्माण झालं? साखरपुडा कुठला होता? मुळामध्ये त्यांचा सातत्यानं प्रयत्न होता की मी आघाडीमध्ये यावं, पण मी या 2 मुद्द्यावर अडून होतो की हे या 2 दुरुस्त्या का केल्या महाविकास आघाडीनं याचं उत्तर द्यावं। कारण आम्ही आघाडी सोडली त्यावेळी 9 पाणीपत्र आघाडीचे प्रमुख शरद पवार साहेबांना लिहिलेलं होतं आणि त्या प्रश्नाचं आमच्या पत्राचं उत्तर न मिळाल्यामुळं आम्ही आघाडी सोडलेली होती। आणि आम्ही आघाडी सोडली का आणि परत का जॉईन झालो ह्याचं उत्तर आम्हाला शेतकऱ्यांना द्यावं लागलं असतं, आणि म्हणून आम्हाला रस नव्हता आघाडीमध्ये सामील होण्यात। मला माहिती नाही आणि मी विचारणारही नाही।
उलट त्यांच्याकडून मला निमंत्रण आलं म्हणून त्यांना मी जाऊन भेटलो. त्यांची अशी इच्छा होती की पाठिंबा द्यायचाच आहे तर मग एक वेळा त्यांनी मातोश्रीपर्यंत आलं पाहिजे. ठीक आहे म्हटलं, शेवटी उमेदवाराला मत मागण्यासाठी अनेकांची उंबरठी झिजवावी लागतात म्हणून मी गेलो. परंतु अशी शेवटच्या क्षणी अशी अट घातल्यानंतर मी नकार दिला. हो, आता जर चित्र बघितलं तर माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर, त्यांचे वडील गेली 20 वर्ष सांगली जिल्ह्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत आणि या सगळे कारखानदार आज त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनं उभे राहिलेले आहेत. तेव्हा हे कारखानदार विरुद्ध शेतकरी असाच ही लढाई आहे. ही आता चौरंगी लढत आहे तिथं तुमच्या मतदारसंघामध्ये होणार आहे. कसं पाहता की आत्मविश्वास जास्त झालेला आहे की काही कमी झालेला आहे? कारण विभागणी मतांची आहे ती मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. कसं पाहता येईल? शेतकऱ्यांची मतं कशी आहेत तुम्हाला माहिती आहे, ते जरासुद्धा विचलित होत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं मला चिंता करायचं काही कारणच काय.